पाणी दे. आग्रह करणार नाहीस आणखीन भाकरी खा म्हणून? हा असला आजोबा नसता तर बरं झालं असतं असं वाटत असेल ना तुला? तुझ्या आई वडिलांच्या पाठीमागे मी सुद्धा. गप्पा बसा आता, नका आणखी रडवू मला. या आजोबाचा राग येत असेल ना तुला बाळा? मला कळतंय. वयात आलेल्या मुलींनी खूप जपावं लागतं. स्त्रीची अब्रू म्हणजे काचेचं भांड. तीच तर खरी दौलत असते ग आपल्यासारख्या गरिबांची. तिला खूप जपायला हवं. आजोबा, तुम्ही नका ना त्रास करून घेऊ. तुम्ही म्हणाल ते मी मान्य करायला तयार आहे, खरंच. पण तुम्हाला रडताना मला नाही बघवतो. माझा राग नाही बाळा तुझ्यावर. तूच तर खरा आधार आहेस माझा. पण तुला कोणी त्रास दिलेला बोललेलं मला नाही सहन होणार. पण मी केलंय काय असं? चित्रा, अगं तू कधीच वेडी वाकडी वागणार नाहीस असा विश्वास आहे मला. पण हे लोकांना कोण सांगणार? म्हणून लोकांची तोंड बंद करण्यासाठी मी एक उपाय योजलाय ग. कसला उपाय? तुझ्यासाठी एखादा मुलगा बघायचा. एकदा का तुझी जबाबदारी एखाद्या चांगल्या मुलावर सोपवली म्हणजे मी मोकळा होईल. नाही आजोबा, मला नाही लग्न करून दुसऱ्याच्या घरी जायचं. मग तुमची काळजी कोण घेणार? अगं माझी काळजी सोड. एकदा का तुझं लग्न झालं म्हणजे मी खऱ्या काळजीतून मोकळा होईल. पण आजोबा, आता आणखीन काही बोलायचं नाही. तुम्ही सांगाल तसं मी वागेन असं म्हणाली आहेस ना तू. मग अजिंक्य, बाहेर काय वातावरण आहे याची तुला कल्पना आहे? कसलं? लोक आता वाड्यापर्यंत येऊन बोलायला लागलेत. अच्छा, मग मी काय करायचं? अतिशय सोपी गोष्ट आहे. लोकांना बोलायची संधी द्यायची नाही. हे गावचे जे काही रीतिरिवाज आहेत ते निमूटपणे पाळायचे. रीतिरिवाज? डॅड, कसले रीतिरिवाज? सगळा फालतूपणा आहे हा. आणि असल्या फालतू गोष्टींमध्ये मला वेळ नाही घालवायचा आहे. बरोबर तेच बोलतोय. म्हणजे हे गावातली लोक काही बोलत राहणार आणि मी त्याच्यावर विचार करत बसायचं? कशाला डॅड? वाय? मला नाही जमणार आहे सगळं. मी बाहेर होतो तेच बरं होतं. माझं एक वेळ ठीक आहे डॅड, पण चित्राचं काय? ती तर माझी मदत करत होती, तिला उगाच बदनाम व्हावं लागतंय. तिच्या आयुष्याशी हा खेळ कशाला? मदत करायला? हो, म्हणजे निलोफर जी डॉक्युमेंटरी बनवते त्यात ती माझी मदतच करत होती ना. का? तुला पण काही शंका आहे का? नाही तसं नाही रे. अरे लोकांना काय देणं घेणं आहे? ती तुला मदत करायला आली होती की आणखी कशाला आली होती? नाही आहे ना घेणं देणं. मग पुरावा नसताना फालतू अफवा कशाला पसरवताय? आणि असल्या लोकांशी मला काय घेणं देणं आहे? हे बघ अजिंक्य, बस डॅड, मला कोणाचंही काही ऐकायचं नाहीये. मी ठरवलंय, मी जाणार म्हणजे जाणार. दॅट्स फायनल. हे बघ, रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नकोस. राग नाही, मला कीव येते असल्या अनाडी गाववाल्यांची. मूर्ख सगळे. कसला गाव उभा केला एखाद्यांनी? हे असला रीतिरिवाजांचं ढोंग आणि अंधश्रद्धा यातच गुरफटले तिथले लोक. आणि मला असल्या गोष्टींना अडकून नाही राहायचंय. तू इतका शिकलास, पण तू तुझा शहाणपणा त्यांना शहाणा करण्यासाठी वापरलास का? नाही ना. उलट त्यांच्यातलाच एक मूर्ख बनून राहिलास. अजिंक्य,